ज्या विद्यार्थ्यांनी 2025-26साठी CETची एक्झाम दिलेली असेल ते विद्यार्थी BEdला ॲडमिशन घेऊ शकतात। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहेत, जसे की CET ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे आपल्याला डॉक्युमेंट्स ऑनलाईनमध्ये अपलोड करावे लागतात, त्याबद्दलची जी लिस्ट आहे ही विद्यार्थ्यांनी एकदा संपूर्ण डॉक्युमेंट चेक करणं आहे आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करून ठेवायचे, कारण की येत्या काही दिवसामध्ये CETचा रिझल्ट लागून जाणार आणि CETचा रिझल्ट लागल्याबरोबर तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे। तरी या व्हिडिओमध्ये सांगितलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी रेडी करून ठेवा। तर बघू शकता BEd ॲडमिशन 2025-26 डॉक्युमेंट लिस्ट। तर यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स हे विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट असणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला CETचे स्कोर कार्ड, तर येत्या काही दिवसामध्ये रिझल्ट लागल्यानंतर तुमच्याजवळ एक PDF स्वरूपामध्ये तुमचे स्कोर कार्ड डाउनलोड होऊन जाणार। ते स्कोर कार्ड तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये लागणार आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे विद्यार्थ्याची। त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काढू शकता। त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट भरपूर विद्यार्थ्यांचे एक्सपायर झालेले आहे, तर कोणी अप्लायसुद्धा केलेला नसेल तर तुम्ही अजूनही काढू शकता, कारण की अजूनही वेळ आहे ॲडमिशन प्रोसेसला। त्यामुळे जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट आताही सेतूमार्फत काढू शकता। तर सर्व डॉक्युमेंट रेडी करा आणि नॉन क्रिमिलियर एकदा चेक करा, जर तुमच्याकडे असेल तर ते एक्सपायर झालेलं आहे का। जर एक्सपायर झालेलं असेल तर परत तुम्हाला न्यू काढणं गरजेचं राहणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याला कास्ट व्हॅलिडिटी, तर कास्ट व्हॅलिडिटी अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे आणि प्रोफेशनल कोर्समध्ये BEd कन्वर्ट झाल्यामुळे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणारच आहे। तर जेही विद्यार्थी कास्टमध्ये येतात त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याला 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट आणि त्यानंतर बघू शकता तर डिग्रीची मार्कशीट। तर डिग्रीचे मार्कशीट किती लागणार? ऑल सर्व सेमिस्टरच्या मार्कशीट लागेल। जर तुमची डिग्री 3 वर्षाची असेल तर तुम्हाला 6 मार्कशीट लागेल आणि जर तुमची डिग्री 4 वर्षाची असेल तर तुम्हाला 8 मार्कशीट लागेल आणि संपूर्ण मार्कशीट तुम्हाला लागणार आहेच। त्यामुळे डॉक्युमेंट्स एकदा चेक करा, कारण भरपूर विद्यार्थ्यांकडे मार्कशीटमध्ये सुद्धा कमी असतात। त्यामुळे मार्कशीटसुद्धा चेक करून ठेवा की आपल्याकडे संपूर्ण मार्कशीट आहेत का। आणि काही विद्यार्थ्यांची PG झालेली आहे त्यांनासुद्धा PGच्या संपूर्ण मार्कशीट लागणार आहे, म्हणजे 2 वर्षाची PG असते त्यांना 4 मार्कशीट लागणार आहे। आणि यावर्षीचे डॉक्युमेंट जे सांगत आहे आपण, हे दरवर्षी डॉक्युमेंट आम्हाला लागत आहे आणि त्यामध्ये भरपूर जे विद्यार्थी आहे डॉक्युमेंट्समुळे त्यांची जी प्रोसेस आहे ही थांबवण्यात येते, कारण की त्यांचा जो फॉर्म आहे हा अप्रूव्ह होत नाही त्यामुळे। त्यानंतर बघू शकता जे विद्यार्थ्यांनी लास्ट एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल XYZ, तिथून तुम्हाला एक TC मिळाली असेल म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट, हे लागणार आहे। त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि विद्यार्थ्याला आधार कार्ड लागणार आहे। आणि त्याचप्रमाणे बघू शकता तर भरपूर जे विद्यार्थी आहे BEd करतात परंतु एखादं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 वर्ष गॅप पडलेली आहे आणि आता BEd करत आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सेतूमधून तुम्हाला गॅप सर्टिफिकेट काढावं लागेल। तर तुम्ही आतासुद्धा गॅप सर्टिफिकेट काढून ठेवा, जेणेकरून ॲडमिशनमध्ये तुम्हाला ते द्यावंच लागणार आणि 100% ॲडमिशन प्रोसेसला लागणार आहे। जर तिथे नाही मागितलं तर तुम्हाला कॉलेजवाले गॅप सर्टिफिकेट मागणार आहे, त्यामुळे गॅप सर्टिफिकेट काढून ठेवा जर तुमची गॅप असेल तर। आणि रिझर्वेशन सर्टिफिकेट, जर कोणाचे कोणते रिझर्वेशन असेल, हँडिकॅप, स्पोर्ट, XYZ जेही रिझर्वेशन असेल तर तुम्हाला त्याबद्दलचे प्रूफ तुम्हाला द्यावे लागेल। अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट आहे। इम्पॉर्टंट डॉक्युमेंट यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी, जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुमचा प्रवेश रद्दसुद्धा होऊ शकतो। विद्यार्थ्याला CETमध्ये कितीही मार्क्स असले, 99 जरी पर्सेंटेज असेल तुमचा आणि जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल, जर तुम्ही कास्टमध्ये येत आहे तरी तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आहे, कारण कास्ट व्हॅलिडिटीचं महत्त्व खूप आहे BEd ॲडमिशन 2025-26ला। त्यामुळे डॉक्युमेंट रेडी करा। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे सुद्धा आपण सांगू। तर बघू शकता जसे की आपल्याला यामध्ये जे स्कोर कार्ड लागणार आहे, तुम्हाला स्कोर कार्डसोबत जो आपण CETसाठी फॉर्म भरलेला आहे तो फॉर्मसुद्धा मागण्यात येणार आहे। म्हणजे CETला जो फॉर्म भरला ना तुम्ही BEd CETसाठी, तो फॉर्मसुद्धा आपल्याला मागणार आहे अपलोडिंगसाठी। लास्ट इयरलासुद्धा मागण्यात आलेला होता, तर तो फॉर्मसुद्धा तुम्ही एकदा रेडी करून ठेवा। लॉग इनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता, किंवा जर नाही निघाला तर आपण वेळेवरसुद्धा त्याबद्दलची माहिती देऊ तुम्हाला, त्यामुळे तुम्ही तिथूनसुद्धा तो फॉर्मची प्रिंट काढू शकता। आणि संपूर्ण अपडेट जे आहे त्या वेळोवेळी आपल्या चॅनलवर देणे सुरूच आहे। या अगोदरसुद्धा डॉक्युमेंट लिस्ट दिलेली होती, परंतु त्यामध्ये काही डॉक्युमेंट्सची कमतरता होती आणि कमी होते, त्यामुळे संपूर्ण एकदा डॉक्युमेंट चेक केले आणि त्यानंतर परत एक देण्यात आलेला याच्यासाठी आहे की यामध्ये जुना व्हिडिओ असल्यामुळे कोणी बघत नाही, त्यामुळे लेटेस्ट व्हिडिओ दिल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, तर विद्यार्थी डॉक्युमेंट रेडी करणार, कारण येत्या आठवड्यामध्ये आपला रिझल्ट लागणार। रिझल्ट म्हणजे फक्त आपले स्कोर कार्ड बाकी आहे, बाकीचे जे अपडेट होते जसे की
ॲन्सर की होती तीसुद्धा झालेली आहे. त्यानंतर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सुद्धा जे 6-7 क्वेश्चन किंवा 9 क्वेश्चन बरोबर आले होते त्याबद्दलची सुद्धा अपडेट आपण दिलेली होती आणि संपूर्ण प्रोसेस संपलेली आहे. फक्त बाकी आहे ते म्हणजे तुमचा फायनल स्कोअर कार्ड. तर स्कोअर कार्डसुद्धा या आठवड्यामध्ये तुमचे उपलब्ध होऊन जाईल. म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये BEd ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे 100%. त्यामुळे डॉक्युमेंट्स रेडी करा. मी परत सांगण्याचा उद्देश हाच आहे की आम्ही ॲडमिशन कॅन्सल झालेल्या बघितल्या आहे ते सुद्धा डॉक्युमेंट्समुळे. त्यामुळे डॉक्युमेंट रेडी करा. कोणत्याही विद्यार्थ्याला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जात आहे. आणि BEd ॲडमिशन 2025-26साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.